जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही थंबनेल पाहिलं असेल की मोफत शिलाई योजना या योजनेला असं नाव दिलं जाते, परंतु या योजनेचं खरं नाव आहे विश्वकर्मा योजना। या योजनेमध्ये फॉर्म भरायला जास्त प्रमाणात चालू आहे ते शिलाई मशीन करता, परंतु यामध्ये फक्त शिलाई मशीन नसून भरपूर काही अशा योजना आहेत। लोहार आहे, सुतार आहे, यामध्ये मासे पकडणार आहेत त्यांच्यासाठी आहे। संपूर्ण जे आहेत जे आपलं स्वतः व्यवसाय करून त्याच्यावर पोट जगवतात त्यांच्याकरता ही योजना आहे। या त्यांना जे आहे 5 दिवसाची किंवा 15 दिवसाची ट्रेनिंग दिली जाणार आहे। त्यामध्ये 500 रुपये पर डे त्यांना पेमेंट पण देण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, तुमची जी आहे 5 दिवसाची किंवा 15 दिवसाची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई वाउचर पण देणार आहेत। तर मित्रांनो, जी शिलाई मशीन करता फॉर्म भरतात की त्यांना वाटतं की 15,000 आपल्या थेट खात्यामध्ये येणार आहेत, परंतु ते 15,000 कसे भेटणार आहेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि अर्ज कसा भरायचा आहे, अर्ज कुठे भरायचा आहे, आपल्याला स्वतः अर्ज भरता येतो का, अर्ज भरल्यानंतर त्याच्या अप्रूव्ह होण्याच्या स्टेप किती आहेत, किती महिन्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात, पैसे येणार आहेत की आपल्याला वेगळं काही म्हणजे पैसे तर खात्यावर पडणार आहे असं फॉर्म भरताना आपण समजतो, परंतु तसं नाहीये, त्यामध्ये वेगळी प्रक्रिया आहे। तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत की फॉर्म कसा भरायचा आहे। पहिल्यांदा फॉर्म कसा भरायचा आहे तेच तुम्हाला दाखवतो। फॉर्म शेवट झाल्यानंतर त्यामध्ये थोडी माहिती देतो आणि नंतर तुम्हाला ते 15,000 कसे भेटणार आहे, ट्रेनिंगला कसं जावं लागणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला कोणतंही ब्राउझर ओपन करायचे आणि मित्रांनो लक्षात घ्या, हा फॉर्म फक्त लॅपटॉपवरच भरता येतो आणि CSC ID लागते। त्याकरता तुम्ही इथं ओपन करा लॅपटॉप आणि क्रोम ब्राउझर ओपन करा, इथं सर्च करा PM विश्वकर्मा हे सर्च करायचे। सर्च केल्यानंतर आपल्या पुढे भरपूर अशा वेबसाईट ओपन होतील। तर जेन्युइन वेबसाईट कोणती आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचे। तर इथं पहा, खालती मी स्क्रॉल करतो आणि इथं पहा, जे विश्वकर्मा योजनेबद्दल फेक वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं नाही। तुम्हाला इथं pmvishwakarma.gov.in याच लिंकवर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर पहा, आपल्या पुढे इथं होम, अबाउट, स्कीम बेनिफिट, नॉलेज सेंटर, FAQ, व्हॉट्स न्यू, कॉन्टॅक्ट्स, हाऊ टू रजिस्टर कसं करायचं ते बघायचं असेल तर इथं क्लिक करा। किंवा आता आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं। लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन, बेनिफिशरी, CSC लॉग इन, ॲडमिन लॉग इन, व्हेरिफिकेशन लॉग इन, लँडिंग लॉग इन, ई लिस्ट, ग्रामपंचायत प्रधान, TPTC लॉग इन। तर आपल्याला इथं CSC लॉग इनवर क्लिक करायचं आहे। CSC फी, श्रम डाटा म्हणजे यावर क्लिक केलं तर तुम्हाला जवळचे CSC सेंटर इथं उपलब्ध होतील। CSC यावर क्लिक करायचे आणि इथं पहा, रजिस्टर नाव केल्यानंतर इथं पहिल्यांदा काय ऑप्शन आलं आहे, इज देअर अँड गव्हर्नमेंट एम्प्लॉय विथिंग युअर फॅमिली, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे का, असेल तर हो करा, नसेल तर नाही करा। हाऊ यू अवेलेबल क्रेडिट लोन फॅसिलिटी अंडर स्मॉलर स्कीम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट फॉर सेल्फ एम्प्लॉयड, बिजनेस डेव्हलपमेंट, PMEGP और हॅव आउटस्टँडिंग लोन अंडर PM स्वनिधी और मुद्रा, म्हणजे तुम्ही या दोन्ही योजनेमधील लोन घेतलेला आहे का बिझनेस वाढवण्यासाठी किंवा बिझनेससाठी, हो करा नाही तर नाही करा। इथं पहा, आधार व्हेरिफिकेशन दाखवलं आहे, तर इथं जो कोणता आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे मित्रांनो, दुसरा मोबाईल नंबर इथं चालणार नाही आहे। आणि इथं पहा, आधार नंबर टाकून घ्या खालती। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे कॅप्चा आहे पहा, कॅप्चा तशाला तसा भरा। जे कॅपिटल आहे कॅपिटल करा, जे स्मॉल आहे स्मॉल करा। केल्यानंतरच तुम्हाला इथं पुढे जाईल, नाही तर इनव्हॅलिड कॅप्चाचा तुम्हाला एरर येणार आहे। तर जे मोबाईल नंबर, आधार नंबर मी टाकून घेतो। टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॅप्चा भरून घ्या। कॅप्चा भरल्यानंतर खाली पहा, आय हॅव ॲग्री करायचं आहे, जे बॉक्स दिसतंय त्यामध्ये टिक करायचं। सिम्पली टिक केल्यानंतर कंटिन्यू बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मी इथं आय ॲग्री केलं आणि कंटिन्यू बटनावर क्लिक केलं। क्लिक केल्यानंतर लोड होईल, पुढचं पेज आपल्या पुढे ओपन होणार आहे। आपल्याला किती स्टेप आहे ते पुढे येतील। आधी आता थंब लावण्यासाठी आपल्याला ऑप्शन येईल, कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं। मित्रांनो, काही जणांना इथं एरर येत आहे, एरर येत आहे, तर ते एरर कशामुळे येतं ते पण तुम्हाला सांगतो। इथं पहा, आता जो कोणता आधारला मोबाईल नंबर लिंक आहे जे आता आपण टाकलेला आहे
त्यावरच OTP जाणार आहे. तो OTP आपल्याला इथं बॉक्समध्ये टाकून घ्यायचे. 6 अंकी OTP आहे. OTP सेंड सक्सेसफुली टू आधार लिंकेड मोबाईल नंबर इथं दाखवण्यात आलं आहे ग्रीन कलरचं. तर OTP सक्सेसफुली गेलेला आहे. 10 मिनिटाचा इथं टाईम आपल्याला देण्यात आलेला आहे. 10 मिनिटात आपण हा टाकू शकतो. मित्रांनो, तुमचा OTP येत नसेल तर बॅक गेला तरी तुम्हाला परत हा टायमिंग शो होईल. त्याकरता बॅक जाऊ नका. टाईम होईपर्यंत वाट पहा. तुम्हाला OTP नक्की येईल. OTP टाकल्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे आणि युअर मोबाईल नंबर हॅज बीन व्हेरीफाईड सक्सेसफुली. तुम्हाला आय ॲग्रीवर क्लिक करायचे आणि जो कस्टमर आहे त्यांना थंब लावायला सांगायचं आणि व्हेरीफाय बायोमेट्रिकवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथं काय जणांना ऑप्शन येत नाही आहे. इथं आधारची डिटेल फीच होत नाही असं इथं सांगतं आहे. तर मित्रांनो, ज्या महिलाचं लग्न झालेलं आहे तिचं नाव राशन कार्डवरील तिकडं राहिलेलं असेल काढायचं आणि इकडं जोडायचं राहिलं असेल त्यांना हा ऑप्शन येतं आहे. तर त्याकरता करा. बायोमेट्रिक स्कॅन झाल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल. पहा, पर्सनल इन्फॉर्मेशन, क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन, स्कीम बेनिफिट इन्फॉर्मेशन, डिक्लेरेशन हे 4 ऑप्शन आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आहेत. तर आपल्याला काय करायचे मित्रांनो, 4ही ऑप्शन आपल्याला इथं भरायचे आहेत. तर इथं फुल नेम इथं टाकून ऑटोमॅटिक येणार आहे मित्रांनो, टाकायची गरज नाही. फादर्स नेम किंवा पतीचे नाव इथं येणार आहे ऑटोमॅटिक. डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल. जनरल ऑटोमॅटिक येईल. आणि इथं मॅरेज स्टेटस आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही अनमॅरेज असाल, मॅरेज असला, विंडो असाल, डिवोर्स असाल तर ते इथं निवडून घ्यायचं. तर इथं मॅरेज आहे माझं जे कस्टमर आहेत. तर इथं कॅटेगरी निवडायची आहे. तर पहा, कॅटेगरीवर सर्च करा. जनरल, SC ST OBC आहे. तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर जनरल आपल्याला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दिव्यांग यस असाल यस करा, नसेल तर नो करा. हे सिलेक्ट केल्याशिवाय पुढे फॉर्म जात नाही आहे. आर यू डुईंग बिझनेस सेम स्टेट तर यस इथं करून टाकायचे. तुमचं जर अर्ज करताय त्याच स्टेटमध्ये बिझनेस असाल तर यस करायचे, नाही तर नाही करायचे आहे. आर यू डुईंग बिझनेस सेम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा बिझनेस सेम जिल्ह्यामध्ये आहे का असेल तर हो करा, नाही तर नाही. मायनॉरिटी मित्र यस केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जे असाल ते निवडून घ्यायचे. इथं माझं नो करणार आहे कारण मला गरज नाही आहे. तर इथं कॉन्टॅक्ट डिटेल ऑटोमॅटिक येईल. जे आधारला मोबाईल नंबर लिंक आहे ते दाखवण्यात येईल. आधार नंबर इथं 4 अंक शेवटचे दाखवण्यात. पॅन इथं टाकायची गरज नाही आहे. तर मित्रांनो, आता इथं खालती का फॅमिली डिटेल्स राशन कार्ड नंबर इथं टाकला नाही तरी चालणार आहे, परंतु तुमच्याजवळ राशन कार्ड नंबर असेल तर इथं टाकून घ्या. खाली तुम्हाला मेंबर जोडायची गरज नाही आहे. ॲटोमॅटिक इथं सर्व मेंबर येऊन जातील. तर तुमच्याकडे सध्या राशन कार्ड नसेल तर तुम्ही काय करा, वरती स्क्रॉल करायचे मित्रांनो. तुम्ही समजा नसेल, तुम्हाला सापडत नसेल किंवा तुमचं नाव नसेल राशन कार्डमध्ये आणि तुम्ही किती मेंबर आहेत ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे. तर इथं पहा, इथं ॲड रोलवर क्लिक करायचं आहे आणि स्वतः इथं मेंबर जोडून घ्यायचे जर राशन कार्ड नंबर नसेल तर. तर इथं पहा, ॲड रोलवर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे जे मेंबर ॲड करायचं आहे ते ऑप्शन इथं तुम्हाला येऊन जाणार आहे. तर राशन कार्ड नंबर असेल तर टाकून घ्या. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथं सर्व मेंबर येऊन जातील. ॲड रोलवर क्लिक करा. इथं पहा, निळ्या कलरचं ऑप्शन दिसतं प्लसचं, यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ॲक्शन नेम, रिलेशनशिप, आधार नंबर हे येऊन जाईल. तर इथं तुम्हाला जे आधार कार्डवरील स्पेलिंग आहे तशाला तशी इथं टाकून घ्यायची आहे. मित्रांनो, इथं स्पेलिंग चुकू देऊ नका कारण तुम्ही डिटेल भरत राहताल आणि ते ऑटोमॅटिक डिलीट होऊन जातं. त्याकरता तुम्ही इथं जशाला तशी स्पेलिंग टाका. रिलेशनशिप काय आहे ते तशाला तसं टाकून घ्यायचं आहे आणि आधार नंबर पण टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर तुम्हाला बाजूला व्हाईट कलरच्या याच्यावर क्लिक करायचं आहे. बाजूला पेजवर क्लिक केल्यानंतर ती जी डिटेल बरोबर असेल तर ती ऑटोमॅटिक इथं धरण्यात येईल, नाही तर डबल जशाला जसं किलर होऊन जातं. त्याकरता डिटेल बरोबर टाका आणि बाजूच्या कुठेही तुम्हाला टच करायचं आहे माऊसने. टच केल्यानंतर डिटेल होऊन जाईल. परत तुम्हाला ॲड रोलवर क्लिक करायचं आहे आणि परत अजून एक मेंबर जोडून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचे जेवढे मेंबर आहेत तेवढे इथं जोडून घ्या. आणि मित्रांनो, राशन कार्डवरील पण नंबर टाकून तुमचे मेंबर कमी येत असेल तर मेंबर तुम्ही ॲड करून अजून मेंबर जोडू शकता. तर मित्रांनो, बघू शकता इथं आधार ॲड्रेस ऑटोमॅटिक इथं धरण्यात आलेला आहे. तर तुम्ही आता करंट ॲड्रेस इथं काय आलं आपल्याला, सेम आधार ॲड्रेसवर तुम्ही राहत असाल तर येस करा, नाही तर अदर करून तुम्हाला ॲड्रेस इथं खाली टाकून घ्यायचा आहे. तर सेमवर करतो. इथं पहा, डू यू कम अंडर ग्रामपंचायतमध्ये आहेत का तुम्ही. नो असाल तर सिलेक्ट नेम, इथं ULB झोन टाकून घ्यायचं तुम्हाला काय असेल. आणि यस आता येत असाल तुम्ही ग्रामपंचायतमध्ये यस करा. इथं ब्लॉक तुमचा तालुका टाकून घ्यायचा आहे. तालुका टाकल्यानंतर ग्रामपंचायत जी कोणती असेल तुम्ही ती टाकून घ्या. म्हणजे गावाचं नाव तुमच्या टाकून घ्यायचं आहे. गावाचं नाव म्हणजे तुमची जी ग्रामपंचायत असेल, ग्रुप असेल, कशी असेल तर तिथं टाकून घ्यायची.
तर पहा वरती स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर इथं प्रोफेशनल ट्रेल डिटेल्स इथं आपल्याला टाकून घ्यायचे. प्रोफेशनल ट्रेड आपल्याला निवडून घ्यायचे. तिथं दर्जी टेलर मी निवडून घेतला आहे, कारण शिलाई मशीनसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. तर इथं तुम्ही भरपूर प्रकारे योजना आहेत, त्या योजनामध्ये अर्ज करू शकता. आणि इथं आय ॲग्रीवर क्लिक करायचे. सेम असं आधार ॲड्रेस तुमचा बिझनेस कुठं आहे ते इथं टाकून घ्यायचा आहे. तर इथं सेम आधारच्या ॲड्रेसवर असेल तर इथं करून घ्यायचं, नाही तर तुम्हाला दुसरा कोणता ॲड्रेस टाकायचा असेल ते टाकून घ्या. टाकल्यानंतर सेव्ह बटनावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचे, कारण आपली डिटेल्स सेव्ह होते. जरी आपला अर्ज फील्ड झाला किंवा नंतर भरायचा असेल आपल्याला, तर सेव्हवर क्लिक करून ठेवायचं. तर मित्रांनो, आता आपण राशन कार्ड नंबर पण इथं टाकून बघितलेला आहे. टाकल्यानंतर फेच डाटावर क्लिक केल्यानंतर पहा ऑटोमॅटिक इथं जे राशन कार्डवरील नाव आहे ते इथं नाव इथं येऊन जातील मेंबरचे. पहा आधार नंबर इथं बरोबर दाखवत नाही. अशा प्रकारे ते ऑटोमॅटिक इथं डिटेल येऊन जाते. तुमच्याकडे नंबर असेल तर ते टाकून घ्या आणि फेच डाटावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथं ऑटोमॅटिक मेंबर येऊन जातील. तर दोन्ही प्रकारे मी सांगितलं तुम्हाला ॲड मेंबर कसे करायचे. राशन कार्ड नंबर नसेल आणि असेल तर तुम्ही अशा प्रकारे ॲड करू शकता. तर वरती स्क्रॉल करायचं. आता आपल्याला संपूर्ण माहिती इथं आपली बरोबर आहे का ती परत एकदा बघायचं. संपूर्ण माहिती इथं बरोबर असेल, आपण संपूर्ण फॉर्म बरोबर भरला असेल तर आपल्याला वरती स्क्रॉल करायचे आणि इथं आपल्याला फायनली सबमिट करायचे, म्हणजे पहिली स्टेप इथं पूर्ण होणार आहे. आधी सेव्ह करून घ्या आणि इथं नंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचे. सेव्हवर केल्यानंतर इथं लोड होईल आपला डाटा. सेव्ह होत आहे. जरी फॉर्म मागे आला किंवा साईट बंद पडली तर नंतर भरताना आपल्याला ऑटोमॅटिक संपूर्ण माहिती जी भरलेली तशाला तशी इथं राहणार आहे. सेव्ह झालेलं आहे. नेक्स्टवर क्लिक करायचे. पुढचं पेज आपल्याला इथं ओपन झालं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन आपली पूर्ण झाली. आता क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन, म्हणजेच आपल्याला सेविंग बँक अकाउंट डिटेल्स आपल्याला भरायची आहे. नेम ऑफ बँकचं नाव टाकून घ्यायचे. इथं नाव सर्च करा, बँकेचं नाव येऊन जाईल. IFSC कोड इथं आपल्याला टाकायचा आहे. जसा पासबुकवर आहे तशाला तसा IFSC कोड इथं टाकून घ्या. IFSC कोड मित्रांनो टाकल्यानंतर तुम्हाला IFSC कोड माहीत नसेल, पासबुकावर नसेल, तर तुम्ही इथं गुगलवर पण सर्च करू शकता. तुमच्या शाखाचं नाव टाकायचं आणि IFSC कोड टाकून द्यायचं, तर IFSC कोड येऊन जाईल. IFSC कोड टाकल्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यानंतर नेम ऑफ ब्रँच इथं निवडून घ्यायचे आणि आपला IFSC कोड इथं निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर मित्रांनो पहा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. दोन प्रकारे अकाउंट नंबर आपल्याला कन्फर्म अकाउंट नंबर एकदा करायचा आहे आणि अकाउंट नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. जसा पासबुकवर आहे तशाला तसा अकाउंट नंबर इथं टाकून घ्या. टाकल्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर इथं परत एकदा अकाउंट नंबर टाकायचा आहे, कारण यावर आपल्याला जी आपण ट्रेनिंगला जाणार आहे त्या दिवसाचा जो रोज असेल ते रोज या अकाउंटवर येऊन जाईल असं इथं वाटत आहे. तर मित्रांनो अकाउंट नंबर इथं बरोबर टाकून घ्या. क्रेडिट सपोर्ट म्हणजे तुम्हाला बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला इथं 5% इंटरेस्ट रेटने लोन इथं देण्यात येतं आहे. तर तुम्हाला सध्याचं 1 लाखापर्यंत देण्यात येतं आहे. नंतर तुम्ही ते लोन परतफेड केलं तर तुम्हाला इथं 2 लाखाचं पण इथं लोन तुम्हाला 30 महिन्याकरता देण्यात येईल. पहिलं लोन 18 महिन्यासाठी देण्यात येईल 1 लाखापर्यंत. तुम्हाला आता 50,000 ते 1 लाखापर्यंत इथं लोन अमाऊंट टाकू शकता. तुम्हाला किती पाहिजे घ्यायचं असेल तर येस करा, नाही तर नाही करू शकता. इथं पहा 50,000च्या वरती टाकू शकता, 1 लाखाच्या आत टाकू शकता. आणि तुम्ही लोन कोणत्या बँकमध्ये घ्यायचं आहे तर ते सेम बँकमध्ये घ्यायचं असेल, आता जो अकाउंट निवडला आहे तर त्यावर तुम्ही सेमवर क्लिक करून घ्या. तर आता इथं तुम्ही दुसरी कोण लोन घेतलेला आहे का अगोदर, EMI चालू आहे का ते टाकून घ्या. नसेल तर नाही करा. डिजिटली ॲक्टिव्ह आहात का तुम्ही, UPI फोनपे तुमचा आहे का, येस करा, नाही तर नो करा. नो करून घ्या. सिम्पली माहिती भरायची गरज नाही. सेव्हवर क्लिक करा. डिटेल्स सेव्ह होईल तुमचं. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सेम स्कीम बेनिफिट इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला माहिती दाखवण्यात येईल. स्किल ट्रेनिंग आहे पहा, बेसिक ट्रेनिंग आहे 5 दिवसाची घेऊ शकता किंवा ॲडव्हान्स ट्रेनिंग 15 दिवसाची तुम्ही घेऊ शकता. ट्रेनिंग घ्यायची असेल तर घ्या. इथं 5 दिवसाची घेऊ शकता किंवा 15ची घेऊ शकता. टूल किटसाठी पहा, ओन युअर रजिस्टर आणि स्किल ट्रेनिंग क्रेडिट युअर विल बी गिवन अ ग्रँड ऑफ RS 15,000 रुपये तुम्हाला इथं देण्यात येतील इथं सांगण्यात आलेलं आहे. स्किल ट्रेनिंग झाल्यानंतर मार्केटिंग सपोर्ट तुम्हाला मार्केटिंग करायची असेल तर तुम्हाला इथं बॅनर पण देण्यात येतील असं इथं दाखवण्यात आलं आहे. सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. शेवटचं डिक्लेरेशन इथं आलेलं आहे. डिक्लेरेशन डिटेल तुम्हाला वाचून घ्यायची आहे. इथं इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये करून तुम्ही वाचू शकता. आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. PM विश्वकर्मा सबमिट फॉर्मवर क्लिक करायचं आहे. शेवटचा सबमिट फॉर्म आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्हाला इथं ॲप्लिकेशन रजिस्टर ID इथं आणण्यात आलेला आहे. ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमची लॉगिन पेज इथं ओपन होईल. आणि इथं पहा तुम्ही एडिट पण करू शकता. प्रोफाईल तुमची एडिट करायची असेल, काही चुकलं असेल, आणि इथं चूज फ्री
RS15 टूल किट इथं दाखवण्यात आलेलं आहे. सध्या पहा ॲप्लिकेशन अप्रूव्ह कुठं होण्यासाठी गेलं आहे, तर ग्रामपंचायतमध्ये इथं ॲप्लिकेशन होण्यात गेलेलं आहे. तुम्हाला डाउनलोड फॉर्मवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म इथं डाउनलोड करून प्रिंट करून आपल्या कस्टमर. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल फॉर्म कसा भरलाय. तर फॉर्म भरलाय, आता सबमिट झालेला आहे, आपल्याला पावती पण भेटलेली आहे. तर आता आपली ट्रेनिंग कधी होणार, 15,000 आपल्या खात्यावर कधी येणार, किंवा आपल्याला शिलाई मशीन कशी घ्यायची याबद्दल माहिती आपण इथं बघणार आहोत. पहिल्यांदा आपण फॉर्म भरलाय, तर या फॉर्म भरलाय आता किती दिवस लागणार, किती दिवस अप्रूव्ह होणार आणि कोणकोणत्या स्टेजवर जाऊन तो अप्रूव्ह होईल ते आपण इथं बघूया. तर इथं पहा, लॉगिन वर क्लिक करतो. लॉगिन केल्यानंतर व्हेरिफिकेशन लॉगिन वर क्लिक कर. पहिला फॉर्म आपण सबमिट केलाय, तर आता जे आपण सबमिट केलाय तर तो फॉर्म आता सध्या तुमच्या ग्रामप्रधानाकडे गेलेला आहे. म्हणजे जे ग्रामपंचायतचा ऑपरेटर असेल त्यांच्याकडे हा फॉर्म गेलेला आहे. तिथून तुम्हाला अप्रूव्हल भेटल. तुम्ही काम करत असाल तर अप्रूव्हल भेटल. अप्रूव्हल भेटल्यानंतर ULB लॉगिनला जाईल. ULB लॉगिनला गेल्यानंतर तिथं पण ग्रामपंचायत मधून बरोबर अप्रूव्ह होऊन आलाय का ते तिथं चेक करतील. नंतर ते अप्रूव्हल देतील. अप्रूव्ह केल्यानंतर DMDC लॉगिनला जाईल. तिथं तुम्हाला मागचे कसं व्हेरिफिकेशन झालंय त्यानुसार तिथं पण तुम्हाला अप्रूव्हल देण्यात येईल. अप्रूव्ह झाल्यानंतर पहा, MSME DFO लॉगिन या लॉगिनला भरपूर वेळ अप्रूव्ह होण्याकरता लागणार आहे. कारण 3 स्टेपची मागच्या इथं 4थ्या स्टेपमध्ये संपूर्ण व्हेरिफिकेशन होत असतं आणि हा व्हेरिफिकेशन सगळ्यात शेवटचा आहे. जे वरच्या 3 याला व्हेरिफिकेशन साठी टाइम लागल, तर तो टाइम फक्त या DFO लॉगिनलाच लागणार आहे. म्हणजे मागच्या 3 एका 2 महिन्यामध्ये होऊन जातील, तर याला 4 महिने लागतील स्पेशल एका करता. तर असं हे लॉगिन आहे. मित्रांनो, इथं लॉगिन झाल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट जनरल होईल आपल्या रजिस्टर बेनिफिशरीवर. तिथे झाल्यानंतर तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तो जे प्रमाणपत्र आपल्याला भेटणार आहे, तुम्ही शेशीवर जाऊन किंवा स्वतः पण तो सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. त्यानंतर तो घेऊन आपल्याला ट्रेनिंगला जायचं आहे. ट्रेनिंगला झाल्यानंतर 5 दिवसाची किंवा 15 दिवसाची ट्रेनिंग घेऊ शकता. 500 रुपये पर डे तुम्हाला भेटणार आहेत. 15 दिवसाची घ्या किंवा 5 दिवसाची घ्या. घेतल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-वाउचर तिथं तुम्हाला देण्यात येईल. मित्रांनो, 15,000चे ई-वाउचर आहे, तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. ते घेतल्यानंतर तुम्हाला घरी यायचे. घरी आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आता इथं तुम्हाला सांगतोय की 15,000 तुमच्या बँक अकाउंट मध्ये येणार आहेत, की तुम्हाला शिलाई मशीन भेटणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, ते ई-वाउचर भेटणार आहे तर ते आपल्याला घरी आणायचे. घरी आणल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे 500 रुपये आहेत ते तर तुमच्या बँक अकाउंट मध्ये किंवा तुम्हाला तिथं हँड टू हँड तुम्हाला पैसे देण्यात येतील. परंतु ते ई-वाउचर आल्यानंतर तुम्हाला 1 महिना किंवा 15 दिवसांनी तुमच्या घरी जी कोणती तुम्ही टूल किट निवडली आहे, मित्रांनो टूल किट निवडली आहे, जिथं फॉर्म भरलाय तिथं तुम्हाला टूल किट ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा ट्रेनिंगच्या अगोदर तुम्हाला टूल किट निवडण्याचं ऑप्शन इथं देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणती काय वस्तू घ्यायची ते निवडायचे. निवडल्यानंतर मित्रांनो 15 ते 1 महिन्याच्या आत तुमच्या होम डिलिव्हरी जे ऍड्रेस तुम्ही यामध्ये दिलेले आहे तिथं तुम्हाला होम डिलिव्हर, तुम्ही जर शिलाई मशीन निवडले असेल तर शिलाई मशीन तुमच्या बाय पोस्टने तुमच्या घरी तिथं डिलिव्हर करण्यात येणार आहे आणि ते वाउचर क्लेम करणार आहेत. तर क्लेम केल्यानंतर 15,000 ते डिलिव्हरी बॉयला भेटतील. तुम्हाला UPI लॉग इन करायचंय. तुमच्याजवळ स्मार्टफोन नसेल तर तो डिलिव्हरी बॉय संपूर्ण करून ते जे तुम्हाला वाउचर देण्यात आहे ते क्लेम करेल 15,000 आणि त्या 15,000ची तुम्हाला टूल किट जे तुम्ही निवडलेलं आहे ते तुमच्या हातात देईल. आणि मित्रांनो यामध्ये अशा प्रकारे आहे, 15,000 तुमच्या खात्यावर नाही येणार तर तुम्हाला ई-वाउचर भेटणार आहे. ई-वाउचर भेटल्यानंतर तुम्हाला त्या वाउचरनुसार तुम्हाला जे टूल किट यामध्ये निवडलेलं आहे PM विश्वकर्मा या लॉग इन वर निवडलंय तेच तुमच्या घरी पोहोचती करणार आहेत आणि तुमचं जे 15,000चं वाउचर आहे ते क्लेम करून घेणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जे कोणती वस्तू निवडलेली आहे ती तुम्हाला थेट भेटणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला 15,000 हे असं काही अकाउंट मध्ये येणार नाहीये आणि 500 रुपये हे तर तुम्हाला नगद दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे योजना होती. हा व्हिडिओ कसा वाटला, चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.